मुंबईमध्ये रस्ते विकास महामंडळाच्या कार्यालयात नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर। या बैठकीत त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला विरोध केवळ राजकीय हेतूने केला जातोय। खरं तर अनेक शेतकऱ्यांनी भूसंपादनाला स्वइच्छेने मान्यता देत आपले 7 बारेही या बैठकीत सादर केले। शक्तीपीठ महामार्गाची रुंदी 300 मीटर नसून केवळ 100 ते 110 मीटर इतकीच असणार आहे। शेतकऱ्यांसाठी दोन्ही बाजूंनी बैलगाड्या आणि वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध राहणार आहेत। शेतकऱ्यांना बाजारभावानुसार योग्य मोबदला दिला जाणार असल्याची माहितीही आमदार क्षीरसागर यांनी यावेळी दिली। पुढे ते म्हणाले, 2019 आणि 2021च्या पुराचा अनुभव लक्षात घेता जिथे पूरबाधित क्षेत्र आहे तिथे भराव न टाकता पुलांची उभारणी केली जाणार आहे, जेणेकरून शेतकऱ्यांचं नुकसान टळेल। तसेच ब वर्ग जमिनी देवस्थानांच्या किंवा पतसंस्थांच्या जमिनी कसणाऱ्यांच्या हक्काचे रक्षण करत त्यांना योग्य मोबदला देण्याचं आश्वासनही या बैठकीत देण्यात आलं। प्रगत रस्त्यांमुळे अनेक देशांनी प्रगती साधली, महाराष्ट्रालाही ती संधी मिळू द्या। शक्तीपीठ महामार्ग ही काळाची गरज आहे। विरोधाचं राजकारण थांबवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण न करता या मार्गाला लोकाभिमुख बनवूया। आजच्या बैठकीला 60 गावांमधील प्रमुखांनी उपस्थिती लावली आणि शक्तीपीठ महामार्गाला स्पष्ट पाठिंबा दर्शविला। सोबत बैठकीला MSRDCचे MD AB गायकवाड, शिवसेनेचे महानगर समन्वयक कमलाकर जगदाळे, कोल्हापूर जिल्हा शक्तीपीठ महामार्ग समर्थक समितीचे अध्यक्ष दौलतराव जाधव, बाबू शिंगाडे, रुचिला बाणदार, नवनाथ पाटील, योगेश पाटील, रामचंद्र अकोलकर, बाबूराव खापरे, सूर्यकांत चव्हाण, विजय हवालदार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते।